हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर उमा बेबी. आपण या लेक्चरमध्ये हायवे इंजिनिअरिंगविषयी माहिती पाहणार आहोत. ओके, तर पहा, हायवे इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये आपला जो पहिला जो युनिट आहे तो आहे आपला इंट्रोडक्शन टू हायवे इंजिनिअरिंग किंवा ओव्हरव्ह्यू टू हायवे इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर यामध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ रोड, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, क्लासिफिकेशन ऑफ हायवेज, नागपूर प्लॅन, बॉम्बे प्लॅन, लखनौ प्लॅन आणि रोड अलाइनमेंट एवढे सगळे आपण पॉईंट पाहणार आहोत. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया वन बाय वन एक एक पॉईंट पाहण्यासाठी. तर बघा, सगळ्यात पहिला जो पॉईंट आपला तो इम्पॉर्टन्स ऑफ रोड. रोडचे इम्पॉर्टन्स काय आहे नेमकं. ठीक आहे, तर त्यासाठी बघा, द फर्स्ट पॉईंट आपला स्पीडी, इझी अँड इकॉनॉमिकल ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, देन नेक्स्ट वन इज काय, हेल्प इन इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ ट्रेड बिटवीन विलेज अँड सिटी एरियाज. ओके, देन थर्ड वन इज provide quick medical facility to rural and remote areas. Then next one is act as a feeder. Then next, help in strengthening the national integrity and play an important role during wars. ओके, तर हे सगळे पॉईंट होते ते इम्पॉर्टन्स ऑफ रोड होते. रोडचं इम्पॉर्टन्स कशासाठी किंवा रोडचं इम्पॉर्टन्स कायसाठी. तर सगळा पहिला पॉईंट जो होता आपला तो स्पीडी, इझी अँड इकॉनॉमिकल ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, जे काय रोड ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते आपलं स्पीडी आहे, म्हणजे खूप लवकर फास्ट सर्व्हिस आहे, नंतर इझी आहे आणि इकॉनॉमिकल आहे, सगळ्यांना अफोर्डेबल असे कॉमन पीपल जे आहेत सगळ्यांना अफोर्डेबल असं ते ट्रान्सपोर्टेशन आहे. ओके, देन नेक्स्ट बघा, हेल्प इन इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ ट्रेड बिटवीन विलेज अँड सिटी एरियाज. ठीक आहे, त्या रोड ट्रान्सपोर्टेशनमुळे होतं काय ॲक्च्युली की इकॉनॉमिकल ग्रोथ होते. ठीक आहे, विलेज एरियाची. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा, प्रोव्हाइड क्विक मेडिकल फॅसिलिटी टू रूरल अँड रिमोट एरियाज. ठीक आहे, तर आपण जर आपलं रोड नेटवर्क जर स्ट्रॉंग असेल, रोड नेटवर्क जर चांगला असेल, देन आपण क्विक मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. कुठे, रूरल अँड रिमोट एरियाज. ठीक आहे, जे पण काही रूरल एरियाचे जे पण काही ग्रामीण भाग आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण क्विक मेडिकल फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा, ॲक्ट ॲज अ फीडर. ॲक्ट ॲज अ फीडर, जो काय रोड आहे, जे काय रोड ट्रान्सपोर्ट आहे ते ॲक्ट ॲज अ फीडर. म्हणजेच कसं, सपोज आपण रेल ट्रान्सपोर्टेशन करतो आहे किंवा आपण एअरपोर्टने ट्रान्सपोर्टेशन करतो आहे, देन तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला रोडची गरज पडते. ठीक आहे, त्यामुळे रोड हा ॲक्ट ॲज अ फीडर काम करतो. ओके, देन नेक्स्ट बघा, हेल्प इन स्ट्रेंथनिंग द नॅशनल इंटिग्रिटी. ठीक आहे, राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी पण हा इम्पॉर्टंट आहे किंवा हेल्प करतो. ओके, देन नेक्स्ट बघा, रोड प्ले इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग वॉर डेज. ओके, जर आपलं रोड नेटवर्क चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, देन ड्युरिंग वॉर डेज जे पण काही युद्धाच्या काळामध्ये मग आपल्याला त्याची हेल्प होते. ओके, हे सगळे पॉईंट होते इम्पॉर्टन्स ऑफ रोडमध्ये. तर नेक्स्ट पॉईंट पहा, स्कोप ऑफ हायवे इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर हायवे इंजिनिअरिंगचा स्कोप कुठे कुठे बघा, डिझाईन, कंस्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रोड्स. ओके, देन नेक्स्ट वन इज डेव्हलपमेंट, प्लॅनिंग अँड लोकेशन ऑफ रोड्स. देन थर्ड वन इज मटेरियल कॅल्क्युलेशन, हायवे इकॉनॉमिक बिफोर अँड आफ्टर कन्स्ट्रक्शन्स. ओके, तर या ठिकाणी हायवे स्कोप ऑफ हायवे इंजिनिअरिंग आहे. म्हणजेच की हायवे इंजिनिअरिंगमध्ये या ठिकाणी स्कोप आहे. बघा, डिझाईन, कंस्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ डिफरंट टाईपचे रोड, जे पण काही डिफरंट टाईपचे रोड्स आहेत त्याचं डिझाईन, कंस्ट्रक्शन अँड मेंटेनन्स. ओके, ते सगळं याच्या हायवे इंजिनिअरिंगमध्ये केलं जातं. नेक्स्ट पॉईंट बघा, डेव्हलपमेंट, प्लॅनिंग अँड लोकेशन ऑफ रोड. ठीक आहे, जे पण काही डेव्हलप करण्याचं रोड डेव्हलप करायचं प्लॅनिंग आहे किंवा जे पण काही कोणत्या ठिकाणी रोड प्लेस करायचे किंवा कुठं कन्स्ट्रक्ट करायचे. ठीक आहे, ते सगळं प्लॅनिंग आपण हायवे इंजिनिअरिंगमध्ये करतो. नेक्स्ट बघा, मटेरियल कॅल्क्युलेशन. ठीक आहे, हायवे इकॉनॉमिक बिफोर अँड आफ्टर कन्स्ट्रक्शन. हायवे कन्स्ट्रक्ट करण्याच्या अगोदर आणि हायवे कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर ते दोन्ही पण कॉस्ट काढण्याचं काम हायवे इंजिनिअरिंगमध्ये केलं जातं. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघा, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ओके, द मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन डिस्क्राइब वे गुड आर ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, तर मग कोणत्या मोड्स आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. तर बघा, बेसिकली 3 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. फर्स्ट वन इज रेल्वे ट्रान्सपोर्ट, देन नेक्स्ट वन इज रोड ट्रान्सपोर्ट अँड देन लास्ट वन इज एअर ट्रान्सपोर्ट. ओके, तर हे जसे 3 ट्रान्सपोर्टेचे मोड्स आहेत. ओके, तर आपण पाहूया एक एक. बघा, पॉसिबल वेज ऑन लँड, आपण जर जमिनीवरती पाहिलं तर रोड ट्रान्सपोर्टेशन अँड रेल्वे ट्रान्सपोर्टेशन. देन नेक्स्ट वन इज वॉटरवेज अँड देन लास्ट वन इज एअरवेज. ओके, हे होते आपले मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. बघा, रोड ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय, तर द मोस्ट कॉमन मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड इट इज यूज ॲट लिस्ट समवेअर इन ऑलमोस्ट ऑल सप्लाय चेन्स. ओके, बघा, रोड ट्रान्सपोर्टेशनचे ॲडव्हान्टेजेस पाहूया आपण. बघा, मेन बेनिफिट इज फ्लेक्झिबिलिटी. ओके, देन नेक्स्ट वन इज ट्रॅव्हल स्पीड. ओके, देन नेक्स्ट यूज एक्सटेन्सिव्ह रोड नेटवर्क्स. ओके, देन लार्ज नंबर ऑफ कॅरियर्स वर्किंग इन द सेम एरियाज.
ओके. देन नेक्स्ट वन इज इझी टू मॉनिटर अँड लोकेशन ऑफ गुड्स. ओके. तर हे सर्व काही जे काही पॉईंट्स होते हे आपले ॲडव्हान्टेज ऑफ रोड ट्रान्सपोर्टेशन होते. ठीक आहे. जे पण काय रोड ट्रान्सपोर्टेशन त्याचे ते ॲडव्हान्टेजेस होते. तर फ्लेक्सिबिलिटी झालं किंवा ट्रॅफिकचं स्पीड झालं, नंतर एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ रोड नेटवर्क्स, देन लार्ज नंबर ऑफ कॅरियर्स वर्किंग इन द सेम एरियाज. देन नेक्स्ट वन इज इझी टू मॉनिटर लोकेशन ऑफ गुड्स. ओके. these are the advantage of road transportation. The next one is disadvantages. ओके. तर बघा याचा पहिला जो डिसएडव्हान्टेज तो काय फॉर शॉर्ट डिस्टन्स. ओके. देन नेक्स्ट वन इज काय व्हेनरेबल टू कंजेशन अँड ट्रॅफिक डिलेज. देन नेक्स्ट डिपेंडन्स ऑन फ्यूल प्राईस. ओके. हे सर्व काय त्याचे डिसएडव्हान्टेजेस. म्हणजेच काय की आपण जे रोड ट्रान्सपोर्टेशन यूज करतो ते आपण शॉर्ट डिस्टन्ससाठी यूज करतो, हा आपला एक डिसएडव्हान्टेज झाला. देन नेक्स्ट वन इज काय व्हेनरेबल टू कंजेशन अँड ट्रॅफिक डिलेज. ओके. त्यामुळे जे काही ट्रॅफिक क्रिएट होते जे याच्यामुळे सगळ्या व्हेकल्समुळे त्यामुळे डिले होऊ शकतं, हे एक आपला डिसएडव्हान्टेज झाला. देन नेक्स्ट वन काय डिपेंडन्स ऑन फ्यूल प्राईस. जे पण काय ट्रान्सपोर्टेशन हे रोड ट्रान्सपोर्टेशन कशावर डिपेंडन्स आहे फ्यूल प्राईस होती. ठीक आहे. हे सगळे त्याचे डिसएडव्हान्टेज होते. नेक्स्ट पॉईंट बघा रेल ट्रान्सपोर्टेशन. ओके. फॉर हेवी अँड लार्ज लोड ओव्हर अ लॉंग लँड जर्नीज. ठीक आहे. म्हणजेच काय की जे पण काही लार्ज लोड्स आहेत किंवा हेवी लोड्स आहेत आणि लॉंग जर्नीसाठी त्याचा ज्या आपण ट्रान्सपोर्टेशन यूज करतो त्याला आपण रेल ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. किंवा रेल ट्रान्सपोर्टेशनचा आपण जे काही हेवी लोड्स आहेत त्यांना लॉंग डिस्टन्स जर जर्नी करत असेल त्या ठिकाणी आपण रेल ट्रान्सपोर्टेशन यूज करतो. ओके. तर बघा रेल ट्रान्सपोर्टेशनचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तर पहिला ॲडव्हान्टेज काय लोएस्ट ओव्हरऑल कॉस्ट पर युनिट वेट. याची जी काही कॉस्ट आहे पर युनिट वेट ती लोएस्ट आहे. ओके. द नेक्स्ट वन इज काय रेल्वे इज द सेफ्टेस्ट फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्ट. ओके. रेल्वे एकदम सेफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. ओके. द नेक्स्ट वन काय कॅन बी मोस्ट इफेक्टिव्ह वेन लिंक इन टू मल्टीमॉडल सिस्टीम्स. ओके. दीज आर द 3 ॲडव्हान्टेजेस ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्टेशन. ओके. ते नेक्स्ट वन बघा याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तर बघा पहिला जो डिसएडव्हान्टेज आहे तो कोणता आहे रूट बिटवीन फिक्स टर्मिनस. ओके. देन नेक्स्ट वन इज दे कॅनॉट स्टॉप ॲट इंटरमिडियरी पॉईंट्स. ओके. द लास्ट वन इज रेल ट्रान्सपोर्ट कॅनॉट प्रोव्हाइड डोअर टू डोअर सर्व्हिस. ओके. म्हणजेच काय की रेल ट्रान्सपोर्टेशनचा रूट हा फिक्स असतो. देन ते इंटरमिडियटली कुठं थांबवू शकत नाही. ठीक आहे. स्टेशन टू स्टेशन थांबणार. देन लास्ट वन इज रेल ट्रान्सपोर्ट कॅनॉट प्रोव्हाइड डोअर टू डोअर सर्व्हिस. तर हे सगळे त्याचे डिसएडव्हान्टेजेस होते. ओके. तर आपण नेक्स्ट पाहूया आपला जो नेक्स्ट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहे वॉटर ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. वॉटरवेज. बघा इट इज यूज फॉर बिग व्हॉल्यूम ऑफ इंटरनॅशनल ट्रॅफिक. जे पण काही इंटरनॅशनल ट्रॅफिक आहे ते वॉटरवेजमार्फत केलं जातं. ठीक आहे. तर त्याचे ॲडव्हान्टेज पहा फॉर हेवी अँड बल्की गुड्स. ओके. देन नेक्स्ट वन इज फॉर प्रोडक्ट विथ लॉंग लीड टाइम्स. ओके. देन नेक्स्ट वन इज चीपर ट्रॅफिक मीन्स. ओके. देन लास्ट वन इज लॉंगर लीड डिलिव्हरी टाइम्स अँड स्लो. ओके. these are the advantages of waterways. Then the disadvantages पाहता difficulty in monitoring exact location. Okay. हा झाला त्याचा disadvantage. The next one is limited to appropriate ports. Then next transport to ship take time. हे सगळे त्याचे disadvantages होते. ओके. The next one is पहा एअर ट्रान्सपोर्टेशन. जे आपलं लास्ट जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते आपलं एअर ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. बघा एअर ट्रान्सपोर्टमध्ये काय तर बघा एअर अर्जंट पेरिशेबल गुड्स और हाय व्हॅल्यू आर ट्रान्सपोर्टेड बाय एअर. ठीक आहे. पेरिशेबल गुड्स म्हणजेच काय की जे काही नाश पाहू शकतात असं जे काही अन्न आहे. ठीक आहे. ते आपण एअर ट्रान्सपोर्टमार्फत आपण ट्रान्सपोर्ट करतो. ओके. तर बघा एअर ट्रान्सपोर्टचे काय ॲडव्हान्टेजेस आहे काय डिसएडव्हान्टेजेस आहे. बघा त्यातला जो ॲडव्हान्टेज तो कोणता पहिला की स्पीड ऑफ डिलिव्हरी. ठीक आहे. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. तर जे काही स्पीड आहे एअर ट्रान्सपोर्टेशनचं हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. ओके. देन नेक्स्ट ट्रान्सपोर्ट टेक टाईम इन द एअरपोर्ट. देन त्याचे डिसएडव्हान्टेज पहा. पहिला डिसएडव्हान्टेज काय इट इज कॉस्टली ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू ऑर्डर 3. बघा आपण जर कम्पेअर केलं इट इज नॉट अफोर्डेबल फॉर कॉमन मॅन. ठीक आहे. हे जे काय एअर ट्रान्सपोर्टेशन ते अफोर्डेबल नाही कॉमन मॅनसाठी. ठीक आहे. इट इज कॉस्टली ट्रान्सपोर्ट. देन नेक्स्ट याचा डिसएडव्हान्टेज काय वेट लिमिट. याच्यामध्ये किती वेट कॅरी करायचं यासाठी पण काय लिमिट आहे. ओके. हे ते झाले त्याचे डिसएडव्हान्टेजेस. ओके. देन अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये हायवे इंजिनिअरिंगमधला जो फर्स्ट चॅप्टर होता आपला ओव्हरव्ह्यू टू हायवे इंजिनिअरिंग त्यामध्ये आपण मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन पाहिले.
त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रोड पाहिला आणि हायवे स्कोप ऑफ हायवे इंजिनिअरिंग एवढे पॉईंट पाहिले. इथून पुढचं जो पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.